ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप महायोगी आणि भगवान श्री शंकराचार्य धनु यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहतो। चांगदेव 65 आता समारोपाला आलेली। या समारोपाच्या दोघी ओळ्या ज्या आहेत त्या अतिशय आपल्या सगळ्या साधकांना उपयुक्त आहेत, लाभदायक आहेत। या 65 ओळ्यांनी चांगदेवाला ब्रह्मज्ञान दिलेले, आत्मज्ञान दिलेले, तो आत्मज्ञानी झाला। अर्थात आपण त्या शक्तिपात मार्गात असल्यामुळे ज्ञानोबाच्या आपले जे गुरु आहेत ते शक्तिपात मार्गातले गुरु होतात, त्यामुळे आपल्यावर ज्ञानोबाची कृपा होईल आणि आपल्यालाही ते आत्मज्ञान होईल, ते आत्मस्वरूप करू। त्यासाठी ही कालची ओळी आपण पाहत होतो। कालच्या ओळीमध्ये 63 ओळीला देवबा सांगतात, ये करे जोगिया दर्पण करे जोगिया, तो आत्मा ये मरिया मिळेल सुखा। काय म्हणतात ज्ञानोबा? ये करी जोगिया, ये करी म्हणजे त्याप्रमाणे, जो म्हणजे तो साधक, तो भक्त, या म्हणजे यांना दर्पण करी जोगिया। दर्पण म्हणजे आरसा। जो भक्त या ओव्यांना आरसा करेल, खरोखरचा आरसा वेगळा। खरोखरचा आरसा आपण घेतला की आपल्याला आपलं कोण दिसत। आता हा ओव्यांचा आरसा आहे ज्ञानोबाचा, 65 ओव्यांचा, हा आरशाप्रमाणे यामध्ये आपलं तोंड नाही दिसणार आता, तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो आत्मा आहे तो दिसेल। त्या ओव्यामध्ये असा आरसा आहे की या आरशामध्ये पाहत असताना म्हणजे या ओव्यामध्ये आपण शिरायचं म्हणजे त्यांचं वाचन, मनन, श्रवण, निधिध्यासन करायचं, संधी घ्यायचं। तर या ओव्यांकडे अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला प्राप्त होईल आणि आपण जसा चांगदेव आपल्या जन्म झाला त्याप्रमाणे आपणही आपले जन्म असे ज्ञानोबा महाराजांचं ठरलं। त्यांच्या हातात आपल्याला ज्ञानी करण्याचं, पण ते तर त्यावेळेस येते आत्मज्ञानी आहे तर ते म्हणतात मी एवढा वाचा हो तर मी तर काही येऊ शकत नाही। चांगदेव म्हणजे त्याला आपण असं केलं असं चांगले ज्ञान दिलं म्हणून आपल्याला उपलब्ध नाही होऊ शकणार नाही ते ज्ञान।
हा 65 वेळाचा जो ग्रंथ आहे, छोटासा पत्र येते तंगोला लिहिलेलं. हे पत्रच उद्या हो साधकांनी ऐका, त्याच्या उद्याचा अर्थ करून द्या, समजून द्या. आणि तुम्ही ते समजून घेतल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होते. हे आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी आरसा म्हणून डोळ्या पाहायच्या, परंतु हे आता साधं पाहणं नाही. हे आरसा घेतला की चष्मा भरपूर दिसतो, तसा हा डोळ्याचा आरसा सक्षम आपल्याला आत्मा दाखवेल असेल. एकतर आत्मा काय हे आपल्याला नाही, समजा आपल्याला त्या उघडमधून कळलं सुद्धा आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं, तरी आत्मा कसा असतो, आत्मा काय करतो, आत्म्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला सक्षम कळणार. मग ते आत्मस्वरूप आपल्याला कळावं, समजावं, म्हणून काय करायला पाहिजे. तर म्हणून असं सांगता येतात की काहीतरी पूर्व तयारी केली पाहिजे. पूर्व तयारी म्हणजे काय, अगोदर जसं प्रवासाला निघतो आपण, प्रवासाला जाण्यापूर्वी आपण जसं प्रवासाचं साहित्य घेतो बरोबर, पैसे, अडके, बसायला, झोपायला, खायला, प्यायला, हे जसं प्रवासाचं साहित्य घेऊन आपण जातो, तसं आत्मदर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला पूर्व तयारी केली पाहिजे. ती पूर्व तयारी काय करायची हो. आता आरसा मिळाला, आता 65 वेळाचा आरसा मिळाला, या उद्या वाचायच्या आणि आपल्याला त्यामध्ये होणार आहे. परंतु त्याच्यासाठी जर म्हणतात की आधी तुम्हाला तयारी केली पाहिजे. चांगदेवाची तयारी पूर्ण झालेली होती आणि साधा युगी होता, तो समाधीपर्यंत गेलेला युगी होता. आपल्याला काय अजून समाधीचं काही नाही, आपली साधना कशी चिंतन कशी चाललेली, चांगल्याची बोंबोली नाही करता येणार. आपण सामान्य संसारातले जीव आहोत, तेव्हा आपल्याला आत्मज्ञान होण्यासाठी चांगल्या प्रश्नांची जास्त दखल करावं लागेल. चांगदेवाला करायला सांगितलं जाईल, काय सांगितलं चांगदेवाला, हे चांगदेवा तुझं शरीर, मन, बुद्धी, वर्ण, रूप, आकार हे बाजूला कर आणि मग तू असतो तुझ्या तू जर बाजूला गोष्टीला तेव्हा तुला तो आपल्या दिशेने कळेल. चांगला सुद्धा करायला लावलं तरी आपण कसं करावं लागेल. आपल्याला सुद्धा आपलं हे जे नाव आहे, आपला जो देह आहे, आपली जी इंद्रिय आहे, आपले जे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहम आहे, आपले जे संस्कार विकार आहे, आकार धरले आपल्याला, ते सगळं आठवड बाजूला करावे. तात्पर्य हे गुरुचं सांगणं की बाबा आधी तुम्ही चित्त शुद्धी करा, अंतःकरण शुद्धी करा. आणि हे तर सगळंच आपल्याला सगळंच संपूर्ण सांगितलं. आपले गुरु ते सांगतात की बाबा नो, आत्मशुद्धी आधी झाली, आत्म्याला पाहण्यासाठी आधी अंतःकरण शुद्धी झाली, आणि ही अंतःकरणाची शुद्धी आपल्याला साधनेने करता येते. ही जी साधना आहे आपल्याला दिलेली, या साधनेने आपल्याला अंतःकरणामध्ये भरलेले हे जे गुण आहेत, विचार संस्कार काय काय भरलेले ते नैश्य करता येतात.
मग आपण पूर्ण तयारी म्हणून काय करायचं आता जास्तीत जास्त साधना करायची. साधनेने अंतःकरण स्वच्छ करायचं. अंतःकरण एकदा स्वच्छ व्हायला लागलं जसं अंतःकरण स्वच्छ होत जाईल जसा तो मलाचा पडदा बदल होत जाईल विरळ होत जाईल तसा तो आतमध्ये अधिकाधिक प्रकाशातील प्रकाश दिसून देतात. म्हणून आत्म्याचा प्रकाश पाहण्यासाठी आधी हे मलाचं आवरण अंतःकरणातलं बाजूला करून घ्यायचे. तेव्हा आपल्याला मलाचं आवरण बाजूला करण्यासाठी साधनं दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला काही करायचंच नाही. करायची फक्त साधनं बसायचं असं घ्यायचं बसायचं आपण विचार आला करायचा करत असताना ते बाहेरचे विचार येत नाही आणि मग आपली साधना करून जातो. आणि या साधनेने ज्या क्रिया होतात त्या क्रियांच्या माध्यमातून हे सगळे अंतःकरण स्वच्छ होईल. असं स्वच्छ अंतःकरण झालेलं झालं सांगितलं. आणखी पूर्ण तयारी करून आता तुम्हाला करायची गरज नसली कारण तुम्ही साधनं तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे इतर कोण भक्त असतील ज्यांना अजून गुरु प्राप्त झालेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा ज्ञान की गुरुची पाहिजे. गुरु शिवाय ज्ञान गुरु त्याचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. गुरु प्राप्त झाले की मग ते आपल्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाने आत्मज्ञानाची साधनाही देतात आणि त्या आत्मज्ञानाच्या साधनेने आपल्याला आत्मदर्शन घेत आहे. यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट इतरांनी आपल्याला इतर लोकांना तर आहेच की परंतु आपल्यालाही ते सांगतात की आत्मज्ञानासाठी आपला अहंकार अभिमान धर्म ज्ञान मिळालं तो नाहीसा व्हायला पाहिजे. म्हणून काय करायचं म्हणून सांगतात म्हणून थोर सांजे थोर म्हणजे काय मी मोठा आहे मी मानाचा आहे मला सगळ्यांनी मान द्यायला पाहिजे मी श्रीमंत आहे पैसेवाला आहे पदवीधर आहे काहीतरी मला मिळालेला आहे वगैरे वगैरे ज्यामुळे अहंकार निर्माण होतो असे जे आपल्याजवळ असेल ते सोडायला म्हणून अहंकार वगैरे करण्यासाठी आपला जो थोरपणा आहे मोठेपणा आहे तो बाजूला केला पाहिजे. मग आपण काय समजायचं थोरपणा अपराधाविदे एक विपत्ती अवधी दिसली. दूसरा थोरपणा तो या वाचनाने अभ्यासाने ग्रंथांचा अभ्यास मी मोठा पंडित आहे शास्त्रीय विद्वान आहे हा उगाय गर्व असतो आणि मग ते या साऱ्या गोष्टीला ध्यान देतो. देवराव सांगतात जसा आपण आता बाकीचा जवळ येणारा जो भाग तो टाकून देतो तर तो का समजलं पाहिजे की विपत्ती म्हणजे विद्वत्ता ज्ञान आहे मला ज्ञान आहे ज्ञान आहे असं म्हणतो आम्ही ते ज्ञान बरोबर विपत्ती विसर्जी म्हणजे विद्वत्ता तुमची जी आहे ना ती विसरा सोडा आणि काय करा जे जगात कुठे होईल आणि काय करा जगाला आपण धाकटे म्हणून नमस्कार करा. जगाच्या माणसांना मोठे अनुदान
असा व्यवहार करायचा. आपण आपला असा व्यवहार कधीच करत नाही. त्यामध्ये बातमी आपल्याला सुद्धा शिवाय आणि सासूबाई काय करते असं व्यवहार होतो का किंवा घरांमधून आपली बाजू अशी माणूस सुरू असते. तो नवरा असला बायको असली तिचा नवरा तुला तात्पर्य काय की या जगामध्ये जे व्यवहार मिळाले ते अहंकाराने अभिमानाने गर्वाने होऊ सांगाले की जगात हप्ते होईजे लहान बापू हवे लहान म्हणून झालं जितकं मी लहानात लहान होऊ तेवढा मला ज्ञान जास्त. लहानपणा आपल्याला आलं तर मला सुद्धा सगळे सिंपल झाले. लहानपणी देवा म्हणजे साखरेचा त्याशी अंकुशाचा मार लहानपण दिला देवा हे देवा मला तू लहानपण म्हणजे मला लहानपण शिकवू आणि लहानात लहान जो होतो ना ती तुमच्या पिशव्यांमध्ये शिरून डब्यांमध्ये शिरून तुमची साखर असते ना ती बरोबर शोधून का ती हातीला जाते का ती साखर हातीला नाही खाता येईल. तर ती लहानातली लहान आणि ती लहान असल्यामुळे ती कुठे शिजते मग आणि जसं तुला बोध दिसेल ना तर तुझा हत्ती ना तो मोठा असतो तो जो मोठा त्याला अंकुश म्हणतात. खायला बसलेला माहूत असतो तो माहुताच्या हातामध्ये अंकुश म्हणजे काय असतो आकडा असतो. आकडा त्याचा अंकुशाचा मान लहानात लहान होण्याने काही संस्कार आपण लहान होऊन जातो असं शरीर बघून लहान झाले तुझ्या लहान आहे असं बघतो आपण शरीर लहान होत आपण जसे असं तसेच राहतो फक्त आपला भाव लहानपणात असला पाहिजे असं लहानपण प्राप्त झालं असताना मनुष्य ब्रह्म होतो त्याच्यामध्ये गुन्हे येतो. जो ब्रह्म झाला नाही तर तो सुद्धा हा पसंत करत जुने झाला होता त्याने कधी नाही आणला. जो प्राण्यांना सुद्धा नम्र होतो असा जो भक्त असेल त्याने त्या अनंत भगवंताला आपल्याकडे धारण केलेले असेल. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात लहानपण स्वीकारा नम्रता स्वीकारा असं ज्ञानवानता. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवासाठी दिलेल्या 65 ओव्या ज्या आहेत त्या 65 ओव्यांनी स्वतःचा चांगदेवाचा उद्धार झाला असं नाही तर यापुढे जे कोणी भक्त असे आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करतील त्या सगळ्या भक्तांना त्या सगळ्या साधकांना ह्या ओव्या आता आत्मज्ञानी करतील. म्हणून त्यांनी या ओव्यांचा आशापूर्वक उपयोग करावा म्हणजे वाचाव्या अभ्यासाव्या त्यातला अर्थ पाठ करावा. जो कोणी ह्या ओव्या पाठ करून त्या आज्ञाच्या दर्शनाची इच्छा करील त्या भक्ताला त्या साधकाला आनंद प्राप्त होईल सुख प्राप्त होईल. त्या आत्म्याचं आत्मा येण्याच्या अगोदर आत्म्याकडून येणारे जे सुख आहे ना त्याच्या लहरी यायला लागत आपण पाहतो ना
आधी लहरी येतात आणि त्या लहरी दिवस वारा पाऊस येण्याच्या अगोदर थंडगार वारा पाऊस येणार आहे. तसा हा आत्मा आपल्याला प्रगट होण्यापूर्वी आपल्याला त्या आत्म्याकडून अशा सुखद अशा लहरी येते आणि त्या लहरीनेच आपण आनंद जातो. आपल्याला आनंद संविधान दिली गेली. हे पुण्याचं कार्य आहे. ह्याला उभ्यांना ह्या उभ्या देऊन घेऊन लोकांचा उद्धार व्हावा. पण ह्या पुढे येणारे जे असे जगाचे चांगल्याशी भक्त असतील त्यांचा उद्धार व्हावा आणि तो जगाचा उद्धार करण्यासाठी देवांनी ज्या उपमा दिलेल्या त्या सुंदर त्यानुसार म्हणतात का फेडीत पाप ताप का फेडीत पाप ताप मोक्षित तिरींचे पादप मोक्षित तिरींचे पादप समुद्राला आप गंगेचे नैसे. म्हणजे कशी सोपी पंचशब्द पुरुष आवडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले गंगेचं पाणी जसं वाहत सुंदर बोलायचं ती उघड होते आणि ती वाहतात. आता ती गंगा जेव्हा वाहत जाते आपल्या प्रवाहाने त्यावेळेला ती चाकाकडे जाते. तर जे कोणी असे तापलेले लोक असतील त्यांचा ताप निवारते. दोन जागेवर जातात पाणी पितात त्यांचा ताप नाही शकत. ती गंगा पाप केला संपूर्ण तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे स्नान करतात. पाप आणि ताप ही गंगा त्या भक्तांचं नाश करते. पुढे ती वाहत असताना तिच्या काठावर वृक्ष असतात झाड असतात त्यांना पाणी करू देते. नदीच्या काठी जी जी वनस्पती असेल त्या नदीला जर पाणी असलं तर त्या पाण्याचा निचरा सगळ्या त्या मुळांपर्यंत जातो झाडांचा आणि ती नदी अशी दोन्ही बाजूंनी सुंदर अशी झाडी तयार करून त्याला पोचत असते. काठावर पोषण करते त्यांना पाणी देते झाड. काम होते गंगा पुराणा आणि मग ती शेती जाऊन समुद्राला मिळते. त्याप्रमाणे आपलं जीवन असलं पाहिजे. आपलं जीवन आपल्यासाठी तर आहेच परंतु जशी ती गंगा स्वतः वाहत असताना इतरांना लाभ देत जाते तसं आपण जगत असताना इतरांना फायदा द्यावा लाभ द्यावा लोकांचं हित करावं चांगलं करावं कल्याण करावं लोकांचं. नाही करता येत असेल की शुद्ध कल्याण करू नका. कल्याण करता येत नाही ना दुसऱ्यांना फायदा देता येत नाही ना तुम्हाला मग चूक राहा. तुमचंच कल्याण तरी करून घ्या पण दुसऱ्यांचं अकल्याण करू नका. दुसऱ्यांना त्रास देऊ नका. दुसऱ्यांना छेडू नका. बघा आणखी एक दुसरं उदाहरण करण्यात म्हणतात का जगाते अंधे फेडीत का जगाते अंधे फेडीत श्रीची रावळे उघडीत. श्रीची रावळे उघडीत हे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. उदाहरण दिलेलं आहे सूर्याचं. हा सूर्य ओळखतो हा त्याच्यासाठी ओळखतो काय सूर्य जो ओळखतो तो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी
काय करतो, तो जगाचा अंधकार दूर जातो. अंधेरी हा जगात आलेला जो अंधकार असतो त्या सगळ्याचा अंधकार तो नष्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला दिसतं, उजेड येतो. पशु पक्षी प्राणी जीव जंतू होऊ लागतात. म्हणजे सगळ्याचा अंधकार तो दूर होतो. सूर्य आणखी काय करतो तो, श्रींचे रावळे उघडीत. श्री म्हणजे लक्ष्मी, तिथं राहून म्हणजे तिथे जे घर आहे ते कमाल असतं. कमळामध्ये लक्ष्मी दिसली असते ना, त्या कमळांना उमलवतो सूर्य. फुलांना उमलवण्याचं का सूर्य करतो ना. सूर्य जर उमलला नाही एखाद्या दिवशी लवकर तसं होत नाही, पण जर उमलला नाही तर ही जेवढी फुलं उमलणारी असतात ना ती उमलत नाही त्या दिवशी. म्हणून सगळ्या फुलांना उमलवणारा, कमळाला फुलवणारा सूर्य असं तो काही त्या लागून त्याला उमलत नाही, पण त्याच्या प्रकाशाने ती सगळी सृष्टी उमलते. आणखी काय करतात, असा हा जो सूर्य आहे तो त्याला रोज प्रदक्षिणा घालून द्यायला आहे ना. प्रदक्षिणा घालून होतो पृथ्वीच्या भोवती फिरून राहिला किंवा पृथ्वी त्याच्या भोवती फिरून राहिला असं वाटतं. असं आपण फिरतो त्याच्या भोवती. उलटे सूर्य आपल्या भोवती फिरत नाही. सूर्य काय तिथेच असतो, पण तो आपली पृथ्वीला त्याची गडबड घेऊन त्याच्या भोवती. लक्षण आहे जो ख्रिस्त आहे तो लोकांना उपकार करण्यासाठी फिरतो. तसं आपलं जे जीवन असतं त्या जीवनामध्ये लोकांना उपकार करावा, फायदा करावा असं देवाला समजायला. सूर्यासारखं व्हा, त्या गंगेसारखं व्हा. तिसरी गोष्ट आता समजले त्याशी बांधणी सोडित. आपण काय केलं पाहिजे, बांधणी सोडित, बुराणी काढीत, साखरी फेडीत अर्थाची. हे आपल्याला सांगताय ना, जाणं त्यांनी बाहेरची दिली, एक गंगा नदीचं दिलं, सूर्याचं दिलं. आता ते आपल्या साधकांना सांगून राहिले किंवा असे जे सज्जन लोक असतील त्यांना सांगताय. मग आपण काय करत जातात, म्हणाले तशी बांधलेली सोडित. बांधलेली जे असते ना, बंधनात पडलेले जे आहेत ना त्यांना मुक्त करायचं. बांधली सोडित. आपल्याला जिथे जिथे असं दिसेल किंवा या ठिकाणी त्याला बांधलं गेलेले, त्यांना अडचवलं गेलेलं, त्यांना पाशात टाकलेले, असं जिथे तिथे दिसेल त्यांची ते पाशातून करता आले. बांधणी सोडली. नंतर असं पाहावं की गुरांनी काढीत. आता जे गुरु झाले त्यांना वाचवलं पाहिजे. जसं पाण्यात काही बुडून होतं, पण आम्ही ते सगळे संसारात बुडून आलो है ना. हा संसार महासमुद्र आहे आणि या महासमुद्रामध्ये हे सगळे लोक त्या संसारामध्ये डुबक्या खाऊन जातात. संसार काही आम्हाला बाहेर निघू देत नाही. संसार म्हणतो नाही जायचं कुठं, चल घरामध्येच. तर असं जिथे जिथे कोणाला बनवून असेल, जे जे कोणी शाळेत गेलेले असतील, गुरुत असतील त्यांना बाहेर काढायचं. त्यांना म्हणावं चला निघा बाहेर, देवाचं दर्शन करायला चला, मग आश्रमात चला, ऐका थोडस चला वगैरे वाटे. घरात काय करतात,
तेव्हा बुडालेल्यांना काढायचं. आणखी काय करायचं, साखळी फेडीत आर्ताचे जे आर्त झालेले जातात, आर्त म्हणजे क्रम लागले ज्यांना, त्या आर्तांची साखळी म्हणजे त्याच्या अडचणी दूर करायची. देवाकडे जायचं असेल तर काय अडचण नसली, काय अडचण आहे बाबा, कशामुळे जाते किंवा असेल तर आपल्याला दूर करता घ्यायचं काय आपल्याला काही काम सांगून गेले तर हे आपल्याला काम करायला पाहिजे. जशी ती नदी आणि तो सूर्य जेव्हा कामाचं कार्य करत आहे, तसं आपल्याला जगत असताना आपल्या आजूबाजूला असलेले लोक जे असतील बिचारे, ज्यांचा आपल्याला परिचय होतो, त्यांच्या अडचणी दूर करता आल्या पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे, त्यांना मदतीचा हात द्यायला पाहिजे, आपण त्यांना वर काढलं पाहिजे, असं जाणून असतं. आणखी सांगता येते दिवस राखी एवढंच नाही, दिवस राखी म्हणजे रात्रंदिवस काय करा, मुलांचे सुख उन्नती, रात्रंदिवस हा विचार करा, आपल्या स्वतःचा ही एक करा, परंतु आपल्या बरोबर इतरांचाही विचार करा. इतरांचा विचार का करायचा, त्यांचं कल्याण व्हावं. दिवस रात्री वडिलांचे सुख आणि उन्नती, त्यांना सुख प्राप्त व्हावं, त्यांची उन्नती व्हावी, ते मोठे व्हावे, यासाठी आपण रात्रंदिवस विचार करायला पाहिजे. आणि स्वार्थी प्रवेश आणि मग ज्ञानवंतात त्या दुसऱ्यांचं सुख आणि शांती उन्नती करत करत आपण स्वतःची उन्नती करून द्या. हे तर खरे, दुसऱ्याची उन्नती करत असताना आपलीही उन्नती होत असते. आणि जो मनुष्य दुसऱ्याला अधोगतीला नेतो, दुसऱ्यांना बुडवतो, दुसऱ्यांना मारतो, दुसऱ्यांना फसवतो, त्याला असं वाटतं की माझी फार उन्नती जाईल, त्याला असं वाटतं की मी खूप छान आहे आणि मला फार मिळालायचं. जेवढे लबाड जगात आहे त्या लबाड लोकांना कधीही समाधान नावाची गोष्ट, शांती नावाची गोष्ट, संतोष नावाचा कधीच मिळत नाही. दुसऱ्या धर्मान असतात, आणखीने धन कमवणारे जेवढे असतात, त्या आणखीने कमवणाऱ्या धनी लोकांचं ते धन फक्त 1 किंवा 2 पिढ्या शास्त्र म्हणतात. आणखीने जमवणारा पैसा हा जास्तीत जास्त तो असेपर्यंतच टिकतो, त्याने कमवण्याची, त्याची जर पोरे निघाली तो सगळा उजळून हे सगळी म्हणतात. अनितीचा पैसा आहे, अनितीचा पैसा हा पापाने मिळवलेला पैसा असल्यामुळे तो त्या मुलाबाळांना सुद्धा पापी मानला जातो. मुलाचा पैसा उघडून म्हणून न्यायाने मिळवा, उपकाराने मिळवा, असा जो पैसा मिळेल मग तो आपल्या घराण्याचाही मिळवतो आणि इतरांचाही फायदा. म्हणून आपला सोडले किंवा दिवस रात्री वडिलांचे सुसंगती आणि स्वार्थी प्रवेश, तेव्हा दुसऱ्यांचा स्वार्थ, दुसऱ्यांचं कल्याण करत 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 आपणही आपलं कल्याण करून घ्या. दुसऱ्यांच्या कल्याणामध्ये आपलं कल्याण होत असेल किंवा आपलं कल्याण होत असेल, दुसऱ्यांचं कल्याण करता येत असेल ते आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला सुखाने समाधान शांती आणि शांत राहणं, शांती मिळणं
हा या आजच्या जगातला माणसांचा पहिला अतिशय आवश्यक भाग. आजचा समाज अशांत झालेला आहे. आजची माणसं अशांत आहे. मनुष्य जितका अशांत राहतो ना तिचा तो भेसूर दिसतो का तुम्ही त्याचा चेहरा. ज्या माणसाच्या चित्तामध्ये अशांती असते त्याचा चेहरा बघताच बेभान दिसतो. सुखी माणसाचा आणि आनंदी माणसाचा चेहरा शांत असतो. शांत दिसणारा मनुष्य अतिशय गोड वाटतो. म्हणून शांती प्राप्त व्हायला पाहिजे. मनामध्ये शांती यायला पाहिजे. समाधान यायला पाहिजे. सुख यायला आणि हे दुसऱ्यांचं कल्याण करून जास्त येते. दुसऱ्यांचा फायदा करत असताना आपल्यालाही आपला फायदा करता आला तर त्यामुळे जास्त सुख प्राप्त होते. तेव्हा जीवनाचा आदर्श काय व्हावा. आपल्याला ते चांगल्यासारखा मूल्यासारखं करायचं तो आपला आदर्श आहे. तेव्हा तो आदर्श प्राप्त करण्यासाठी त्याला म्हणतात आता मग विषय होऊ. जगाचे विषय जे आहेत इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांचे भोग करण्यामध्ये आपले सगळं आयुष्य निघून जातं. ते विषय प्राप्त करण्यामध्येच आपला सगळा जीवनाचा बराचसा भाग खर्चून जातो. गरीब माणसाला अध्यात्माची पडत नाही. त्याचं कारण असं की त्याचा सगळा वेळ त्या दारिद्र्यामध्ये पैसा कमवण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये निघून जातो. गरीबातल्या व्यक्तीतल्या माणसाला जरी किंवा बाबा वाचन करताना काहीतरी पाठ करताना काहीतरी करायला तो त्या दारिद्र्यांचा हिंदूला असतो, जखडलेला असतो, आवडलेला असतो. त्याचं बोल लागेल असं त्या हिंदूला किती संख्याने पारगुले देवाचं दार त्याला वाटतं की खरंच बरोबर आहे. पण मी तरी करू काय. माझ्या घरामध्ये इतकं दारिद्र्य आहे, इतकी गरिबी आहे की त्या गरिबीच्या ह्याच्यामुळे मला काही सुचत नाही. संध्याही सुचत नाही. मी किती त्याला समजता. म्हणून गरिबीची अवस्था असताना अध्यात्माकडे वळणं हा कठीण आहे. होतच कठीण आहे. म्हणून सुस्थिती यावी लागते जीवनात. निश्चित तरी सुस्थिती आली पाहिजे. थोडासा तरी पैसा असला पाहिजे तरच त्याला या अध्यात्माकडे जाता येतं. म्हणून जेव्हा आपल्याला समजत आहे ते आनंदाचे अनुकार, ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, सुखाचे अंकुर की महामोहे व्यार केले देश. ज्ञानवंताचे ह्या गरिबांना कारण स्वतः ज्ञानवंतांनी गरिबी सहन केलेली. लोकांनी त्यांना बाहेर टाकलं होतं. बाहेर टाकलं होतं त्यांना विकास केली. तरुणाने संन्यास घेतला आणि त्यांच्या गुरु सांगितले तुला संन्यास घेतला संसार होती. त्यामुळे त्यांना कुणाकडे संसार करावा लागला आणि ही मुलं झाली. तेव्हा मुलांना का त्रास दिला छळ केला त्यांचा. या मुलांचा काय दोष होता. त्यांच्या वडिलांनी काही चूक केली असेल तर त्याचा दोष त्या मुलाला काय. आणि काय केली एक विठ्ठल पंथांवर काहीच नव्हतं. ते संन्याशी करत आलेले ते सासरे त्या गावात होते. ते स्वरूपात काहीतरी वाटायचे त्यांच्यामुळे चालेल.
बाब गेल्यानंतर त्याने सगळ्यांनी हे सोडलं आणि मग पोरं पोलीस क्षेत्राने पोलीस सांभाळून त्यांना गावाने वाली टाकलेलं त्यांना गावाबाहेरचा मुले राहत होते आणि भिक्षा मागून आणायचं. भिक्षा मागायला गेला त्याला सुद्धा नाना प्रकारचे त्यांचे हात करायचे. इतकं दारिद्र्य घरामध्ये होतं धर्मांचे. हे दारिद्र्याची साठी ज्ञानवान नसलेले. कल्पना करा एवढ्या दारिद्र्यामध्ये सुद्धा किंवा महात्मा उदयाला येऊ शकतो. त्या मुलाने आपलं दारिद्र्य फार कमी द्यायचं. आपल्याला ज्ञानेश्वरांचं दारिद्र्य गरिबी येतात. आपल्याला भिक्षा मागून जायला लागते का? त्या मनाने आपण कसं शिकलो. सारख्या अतिशय दरिद्री अवस्थेतून एक साधा मुलगा एक महान देवाला उद्देश करणारा बनतो. गरीब होतो. आपण गरीब होतो. बेसरीब होतो. एक मोठं उदाहरण सांगतो आपल्याकडे धर्माचा लागते होता ते आनंदाचे अहंकार म्हणजे काय? आनंदाचं प्रतिबिंब आहे. ते सुखाचे अंकुर. आपल्याला सुख कसं प्राप्त होईल त्या सुखाचं अंकुर मिळते की महाबोधी द्वार गेले किंवा महाबोध म्हणजे महाज्ञानाने ओंकार राहण्यासाठी आपल्याला भेट दिलेली मंदिर बनवलेले. तात्पर्य असं की आपला हा जो देह आहे हा देह सत्कारणी लावावा हे ज्ञानवाला सांगितलं. देहाचं सार्थक करा. मनुष्य देह उत्तम देह प्राप्त झालेला आहे म्हणून या देहाचं सार्थक करा. सार्थकी लावायचं देह हे ज्ञानवाला सांगायचं. म्हणून ज्ञानवाला सांगतात हे विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकाराचे अवयव ब्रह्मविद्येचे आपले हे शरीरचे ना हा मुलाचे हे शरीराच्या बाबतीमध्ये आपलं जे शरीर आहे हे इतकं महत्वाचं आहे. हे विवेकाचं गाव आहे. इथंच भेट तयार होतो ना. बुद्धी इथंच आहे आपल्या देहामध्ये. बुद्धीमध्ये विवेक विचार तयार होतात. विचाराचं गाव कुठे आहे? हे विचाराचं गाव आहे. तो विचार तयार होतो की परब्रह्मीचे स्वभाव हे जे परब्रह्म कसं ब्रह्म त्याचा जो स्वभाव आहे ना त्या स्वभावाच्या ठिकाणी परब्रह्म गायब होतो. परब्रह्माला कसं जाणणार नाही. हा देव सुरू कसा परब्रह्म जाणणार. देव कसा जाणणार तुम्ही. देव कसं जाणणार तुम्ही. साधना कशी जाणणार तुम्ही. म्हणजे परब्रह्म आपले जाण्यासाठी हा देह सुरू झाला आहे. त्यामुळे ना तरी अलंकार ब्रह्मविद्येची जी ब्रह्मविद्या आहे आत्मविद्या आहे ती या देहातल्या अवयवांनी शृंगारलेली आहे. देहामुळे ती बनलेली देह कुठला विज्ञान विद्या हा देह अतिशय उपकारक आहे. आपल्यालाही आहे आणि तो इतरांनाही शिकवून म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जगावर अनंत उपकार करून ठेवले. त्याच्या बसले विचार समजून सगळं दिलं. साहेब आपली एक मूवी सुद्धा
धर्माने जगावर अनंत उपकार करून ठेवले, पण ते उपकार केल्यासाठी केले की बुवा मी हे लोकांना उपकार होण्यासाठी करून राहिलो हा भाव कधीच नव्हता. ते असं म्हणायचंय की मी माझ्या गुरुची सेवा करतो, माझ्या गुरुचं जे कार्य आहे ते मी करतो आणि तेच असं ठरवलं. आता हा आशीर्वाद जाणवतो गुरु सेवा आहे, त्यात आमचा काही लोभ लाभ नाही. गुरुवारांनी सांगितलं जाऊन लगेच त्यांचं कार्य ते करावंच लागेल. तेव्हा गुरु कार्य सुद्धा बोलतात की मी जे कार्य करतो आहे ते मी करतोय हे आता भावच नाही त्यांचा, हा भाव नाहीच आहे करण्यामध्ये, आणि जे काय करतोय ते माझ्या गुरुच करतो, माझं काहीच नाही, मला काही नको. या अशा भावनेने जर सगळेच लोक वागायला लागले तर बघा काय गोंधळ सगळं. ते जे सत्ययुग म्हणत होते ना ते आता आपल्याच घरी तयार होईल. युग बदलतो म्हणजे काय बदलतो? सूर्य बदलतो, चंद्र बदलतो, धरती बदलते, नदी बदलते. काय बदलतं? हवा बदलते, चंद्र बदलतो. जे त्या सतीभावामध्ये जे हे होत तेच आता माणसं बदलतात. युग बदलतो म्हणजे काय बदलतं? माणसांची भीती बदलते, माणसांचं आचरण बदलतं, माणसांची राहणी बदलते, माणसाचे स्वभाव बदलतात, बदलते. हा बदल कुठे होतो? आपल्या देहामध्ये. सत्ययुग इथं आहे, त्रेतायुग इथं आहे, द्वापर कधी आपल्याला कोणत्या युगात राहायचं ठरवा तुम्ही, किंवा आपल्या देहामध्ये हे सगळं आहे म्हणून या देहाला सत्ययुगामध्ये घेऊन चला. आपण सत्ययुगात जगतो असं म्हणाल, आणि सत्ययुगामध्ये जगायचं असेल तर त्या सत्ययुगाची राहणी पाप कशी होती हा सुंदर येते, त्याच्यात पुराणे येतात. सत्ययुगामध्ये कसे राहत होते, त्यांचा नीती धर्म काय होता, त्यांचा आचरण कसं असायचं ते जे दिलेले आहे ते असं पाहून असं वाटतं की अरे आजकाल काय दिसते. तेव्हा ते सत्ययुगीने आपल्या देहामध्ये आपल्या देहाने माणसं बिघडत जातात, आणि त्या बिघडलेली माणसं अनेक माणसं जेव्हा बिघडून जातात ते काय म्हणतो आम्ही कलियुग. अनेक बिघडलेल्या माणसांचा समुदाय म्हणजे कलियुग, अनेक सज्जनांचा समुदाय म्हणजे सत्ययुग. तेव्हा आपल्याला सत्ययुग तयार करायचे आश्रमामध्ये. आपले सगळे आश्रमातले सगळे साधक असे सज्जन की चांगले व्हायला पाहिजे, आत्मा स्थितीकडे जाणारे, वागणारे. बस का म्हणजे वस्तूच बाहेर पाहायचंच नाही एकाकडे, जे तसंच चालणार निदान आपल्या कुठं तरी आता सांगू जो संतास शरण गेला, जो संतास शरण गेला तो संतची होऊन केला. जो संत सत्पुरुषांना ज्ञानवा सगळ्यांना शरण जातो तो तसंच होऊन राहतो. इतर जना उपयोग आला आणि मग तो इतरांना उपयोग आला. तो संत झालेला मनुष्य तो केवळ स्वतःसाठी संत झाला नाही, या सगळ्या संतांचं कार्य बघा, त्यांनी दुसऱ्यांना उपकार केले, दुसऱ्यांचा फायदा केला, दुसऱ्यांचे केले. इतर जनाशी उपयोगाला लागू पडे. दुसऱ्यांना उपकार होतो, दुसऱ्यांना चांगलं. अशा प्रकारे असा हा सत्संगाची वेळ संदेश असं सत्संगाला विश्राम देऊया. उद्याला हरिओम.